मत देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं जमलात. दादांनी सांगितलंय आभार मानायचे नाही, तर आपला अधिकार घ्यायचा आहे. आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे. आणि आपला हक्क जर मिळवायचा असेल तर मला वाटतं आपण जेवढे आज संख्येने जमलो, आज सुरुवात आहे, याच्यापेक्षा अधिकच्या संख्येने इथे ठरवून घ्या की प्रत्येकाने 10 लोक पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला यायचे. आज आपण रस्त्यावर बसलोय, पण अधिकारी आणि मंत्री यांना निश्चित सांगतो की तुम्हाला इथून पुढे रस्त्यावर फिरून येणार नाही, हे नक्की तुम्हाला सांगतो. आमचा अधिकार तुम्ही हा गिरवताय. 10-20 वर्ष आमच्या तोंडाला पानं पुसता, 10-20 वर्ष आम्हाला फसवता, 10-20 वर्ष तुम्ही आम्हाला गुंडवायचं काम करता. आम्ही येडे का काय? शिवजन्मभूमी आहे. शिवजन्मभूमीतून जो एल्गार झालाय त्याचा शेवट झाल्याशिवाय राहिला नाही. आणि मला वाटतं आपल्याला, आपण कोणत्या राजकीय पक्षाचे, आपण कोणत्या विचाराचे, याच्यापेक्षा आपल्याला जी आपण या शिवजन्मभूमीचा नागरिक आहे हे सर्वोच्च आपल्याला सगळ्यात मोठं स्थान आहे. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की आजचं आंदोलन घेऊन फक्त इथून उठून जाऊ नका. सत्यजित दादांनी या लढ्याची सुरुवात केली, शेवट मात्र आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. माझी विनंती आपल्याला सगळ्यांना आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 7-8 दिवसांमध्ये ज्या इन्फ्लुएन्सरनी, ज्या लोकांनी हा लढा पुढे सुरू केला, हा उठाव जो मोठ्या प्रमाणात सुरू केलाय, हा थांबवता कामा नाही. आज एक मार्ग झालाय, आपल्याला इथून पुढं सातत्याने सतत संघर्ष करून हा लढा जिवंत ठेवावा लागेल. आणि माझी विनंती आज मोठ्या संख्येने बघा, चेन शेड बसून आहे, चेन हे बसेल म्हणजे ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत आणि लहान मुलांपासून महिलांपर्यंत सगळे. दिल्लीचं आंदोलन चेन शेडचं होतं, आपलं आंदोलन सगळं येत आला. त्याच्यामुळं यश मिळायला अडचण येणार नाही. फक्त आपण सगळ्यांनी संघटित होऊन काम केलं पाहिजे. इथून पुढे टेक्निकल समितीला माणसं जातील, आपल्याकडे हुशार माणसं पण, तर त्यांच्या पुढे आपल्याला मानावंच लागेल. पण माझी विनंती ही आहे, रस्त्यावर उतरून जे आंदोलन होतं त्याची जर ही शेवटपर्यंत राहते. बायपास पासून झालेलं सुरुवात, इथंच बसलो होतो नेते आपण बायपासला, आज परत रेल्वे पाशी आता येऊन बसायची वेळ आली. पण त्याही वेळेस यश मिळालं. आणि तुम्हाला सांगतो, आजही यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे. मनापासूनच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना मी 4 विषय यांनी सांगितले मला, की अनेक खरं त्या दिवशी अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं. तुम्ही सेमी हाय स्पीड करा, मोकळा करा, तुम्ही डिझेल इंजिन लावा. नाही, आम्ही बैल देतो, आमच्याकडे नाही बैल आहे. हा, पण रेल्वे मात्र आमच्या इथूनच झाली पाहिजे. झालं बरोबर ना? माणसं देतो वाटलं, माणसंही नाहीये. पण सरकारला विनंती हीच, रेल्वे इथून नाही झाली तर एकही अधिकारी, एकही मंत्री या जुन्नर तालुक्यामध्ये मात्र आपल्याला ठरवावं लागेल की एकालाही येऊन द्यायचं नाही. तरी गरज आहे आपली ही, तुमच्या माझ्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीची गरज आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. मनापासूनच आपल्या सगळ्यांचं आपल्या हक्कासाठी आपण एकत्र झाले, त्यासाठी तुमचा आभार आहे. याच्यानंतर राष्ट्रगीतानी आणि 1 मिनिट 2 मिनिट पहिलं आपण निवेदन देऊ. या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेब